क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजपासून आपण इयत्ता 8वीचा कंपाऊंड इंटरेस्ट हा लेसन घेणार आहोत. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आहे कंपाऊंड इंटरेस्ट प्रॅक्टिस सेट 14.1. पहिला क्वेश्चन दिलेला आपल्याला फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे A = P1 + R/100 रेस टू n. आता इथं P प्रिन्सिपल म्हणजेच काय असणार आहे, आपला P असणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल किती दिलेला आहे इथे 2000. 1 + R जो रेट आहे तोच काय असणार आहे, आपला R असणार आहे. रेट किती दिलेला आहे 5% अपॉन हा 100. आणि n किती दिलेला आहे 2. ड्युरेशन म्हणजेच काय असले आपला n असणार आहे. n किती दिलेला आहे 2 दिलेला आहे. आता सॉल्व करून घेऊया. A = 2000 तसाच ठेवू. इकडे 100 दिलेला आहे, इथे 1 दिलेला आहे, मध्ये प्लसची साइन आहे म्हणून ह्या दोघांचं काय होऊन जाईल मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्या दोघांचे काय होऊन जाते ॲडिशन होऊन जाते. म्हणजे 100 × 100 अधिक हा एक 5 दिलेला आहे अपॉन 100. किती वेळेस मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 वेळेस करायचं आहे. ड्युरेशन 2 दिलेली म्हणून. आता 100 आणि 5 किती झाला मग 105 अपॉन हा 100 रेस टू 2. इकडे किती दिलेलं आहे आपल्याला 2000. आता दोनदा आपल्याला स्क्वेअर करायचे. 2 टाइम दिलाय म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आहे. पण आपण स्क्वेअर न करता याला 2 वेळेस लिहून घेऊ म्हणजे आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी जाईल. A = P किती होता आपला 2000. 105 आणि भागिले 100 आपण 2 वेळेस लिहून घेऊ. 105 भागिले 100 105 भागिले 100. आता जिथं पण 0 0 असतं आपण गुणाकार करतोय, गुणाकारच्या ठिकाणी जिथे पण 0 0 असतं ते काय होऊन जाता कट होऊन जाता. हा एक 0 गेला, हा एक गेला, हा पण 0 कट झाला, हा पण 0 कट झाला. 2000 ला 3 0 होते म्हणून हे 3 0 पण काय झाले कट होऊन गेले. उरला काय आपल्याकडं A = 2 मल्टिप्लाय हा 105 आहे गुणिले हा 105 डिवायडेड बाय किती दिलेला आहे फक्त 10 दिलेला आहे. इकडचं दोघं 0 कट झाले, इकडचं 1 न लिहिलं तरी चालेल. इकडं एक 0 कट झाला 10 उरलाय. इकडे परत भाग जाईल 2 आणि 10 ला जाईल. 2 × 2 2 × 5 10. किती उरला आपल्याकडे 105 गुणिले 105 भागिले 5. आता 105 ला डिवाइड काय करायचं आपल्याला 5 ने करायचंय. आता 5 आणि दोघांना पण भाग जाईल कारण युनिट टेस्टला जे आहे एकक स्थानी त्यांचे 5 आहे. सेम अंक असल्यामुळे त्यांना भाग जाईल. काय येईल मग 5 × 1 5 10 आहे म्हणून 5 दुने 10 गेला. उरला काय 1 5 × 1 5. काय उरला मग आपल्याकडे 21 मल्टिप्लाय 105. 21चा आणि 105चा जर आपण मल्टिप्लाय केला तर काय येईल 1 5 5 0 1 1 1 2 5 10 ला 1 2 1 2 0 0 आणि 1 खाली 2 1 2 ॲडिशन केली 5 0 2 2. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे A किती आला आपला 2205. A किती आला आपला 2205. A म्हणजे आपली अमाऊंट आलेली. पण आपल्याला काय काढायचं आहे इंटरेस्ट काढायचं आहे. इंटरेस्ट काढण्यासाठी आपण काय म्हणणार I इंटरेस्ट काढण्यासाठी आपण I वापरतो. I = याचा एक फॉर्म्युला आहे A - P. A म्हणजे काय असणार आहे आपला जो आता आपण अमाऊंट काढली ती काय असणार आहे A असणार आहे. P म्हणजे आपला प्रिन्सिपल. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट जर काढायचं असेल तर टोटल जी अमाऊंट आली त्याच्यामधून आपल्याला प्रिन्सिपल मायनस करायचं आहे. अमाऊंट किती आली आपली 2205 मायनस प्रिन्सिपल किती दिलेला होता आपल्याला 2000. 2205 मधून 2000 गेला तर किती उरतो 205. म्हणजे आपला जो I आहे इंटरेस्ट तो किती आला आहे 205 रुपये. पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला. दुसरा क्वेश्चन घेऊया. तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 5000, रेट दिलेला आहे 8 आणि ड्युरेशन दिलेला आहे 3. याच्यामध्ये पण तोच फॉर्म्युला तोच क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन दिलेला त्याच्यामध्ये सब क्वेश्चन 3 दिलेले त्याच्यातला आपण दुसरा घेतोय. आता आपला तोच फॉर्म्युला A = P × 1 + R/100 रेस टू n.
पी किती दिलेला आहे आपल्याला 5000, 1 प्लस आर 8 दिलेला आहे आणि 100, आणि एन किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. ए इज इक्वल्स टू 5000 लिहून घेऊ. या दोघांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. जर मध्ये प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन होतं 100 एक 100 अधिक हा 8 भागिले 100 रेस टू 3 दिलेला आहे. काय होईल माहिती आहे 100 आणि 8 108 भागिले 100 रेस टू किती दिलेले आपल्याला 3 पॉवर 3. म्हणजे किती वेळेस मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला 3 वेळेस मल्टिप्लाय करावं लागणार आहे. करून घेऊ. ए इज इक्वल्स टू पी दिलेला आहे 5000. 108 आणि 100चं 3 वेळेस मल्टिप्लाय करायचे. मग 108 3 वेळेस लिहून घेऊ आपण भागिले 100. याच्यामध्ये पण सेम 0 0 आहे 0 0 कट करून घेऊया. 3 0 दिलेले, इकडे 2 0 कट झाला, इकडं 1 0 कट झाला. उरला काय आपल्याकडे 5 उरला. मल्टिप्लाय हा 108 उरलेला आहे, हा 108 उरला, मल्टिप्लाय हा 108 उरला, डिवायडेड बाय हा 100 उरलेला आहे खाली आणि हा 10 उरलेला आहे. इकडचे 0 सगळे कट झाले होते म्हणून तिकडे काहीच नाही, 1 नाही लिहिला तरी पण चालतो. आता भाग जाईल. 5 आहे इथे, इथे 10 आहे. 5 1 5, 5 जुने 10, भाग गेला. आता इथे 2 आहे, हे 108 108 सगळ्यांचे युनिट प्लेस जे आहे तिथे काय दिलेलं आहे 8 दिलाय. म्हणजे सगळ्यांना 2 ने भाग जाऊ शकतो. आपण कशाला पण देऊ. बे 1 बे, बे 5 10, बे चोक 8. इकडे पण भाग जाईल 100 ला आणि 108 ला देऊन घेऊ. बे 5 10 0, बे 5 10, बे चोक 8. परत इकडे किती आहे 50 आहे 0 आहे, इकडे पण 8 आहे. परत आपल्याला बेने भाग जाईल. बे दुने 4, 1 उरला, 5तून 4 गेला, 1 उरला, 0 सोबत किती झाले मग बे 5 10. वरती पण काय येईल बे 5 10, 8 आहे तर बे चोक 8. किती उरले आता आपल्याकडे 54 54 54 डिवायडेड बाय किती आपला 25. आता 25 म्हणजे इथे 5 येऊन गेलाय, वरती 4 4 4 आहे. 5ने काय भाग जात नाही म्हणून आपण डायरेक्ट गुणाकार करून घेऊया. 54 मल्टिप्लाय 54 मल्टिप्लाय 54चा जर गुणाकार केला तर तो किती येतो 15 74 64 भागिले किती करायचं आपल्याला 25. 25 ने जर आपण भाग दिला 15 74 64 ला तर तो 62 98.56. ए किती आलाय आपला 62 98.56. पण आपल्याला काढायचं काय आहे आय काढायचंय. आय काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपला ए मायनस पी. ए किती दिलेला आहे आपला किती आला आता आपला ए 62 98.56 मायनस पी किती दिलेला आहे आपला 5000. मग किती आहे 62 98.56 मधून जर 5000 गेला तर आपला आय किती उरतो 12 98.56. म्हणजे आपला जो आय इंटरेस्ट जो आहे तो किती आला 1298.56 रुपये. एवढा आपला काय आलेला आहे आय आलेला आहे. आज आपण 2 क्वेश्चन सॉल्व केले. उद्याच्या याच्यामध्ये आपण ह्याच क्वेश्चन मधला तिसरा क्वेश्चन आणि एक दुसरा क्वेश्चन आहे तो पण सॉल्व करूया. थँक्यू.